सासूच्या आजारपणानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जालन्यातील आरती अपूर्व मसुरे यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून चॉकलेट बनवण्याचा उद्योग चालू करता आल्यानं व्यवसायाची संधी मिळाली आहे. पाहूया. जालन्यात राहणाऱ्या अपूर्व मसुरे यांचा एकेकाळी प्रिंटिंगचा व्यवसाय होता, पण त्यांच्या आईला कॅन्सरचं निदान झालं आणि पाठोपाठ कोरोनाच्या लाटेनं व्यवसायावर संकट ओढवलं. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. त्या काळात कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांची पत्नी आरती मसुरे यांनी घरातच चॉकलेट बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. अनोख्या चवीची, विविध आकारांची त्यांची चॉकलेट्स सगळ्यांच्या पसंतीस उतरली. फावल्या वेळेतल्या या उपक्रमाला नंतर मात्र उद्योगाचं स्वरूप आलं. या सगळ्यात त्यांना प्रोत्साहन मिळालं ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून. या योजनेची मदत घेऊन त्यांनी तर आता चॉकलेट फॅक्टरीज उभी केली आहे. PMFME मध्ये आम्हाला टोटल 14 लाखाचं लोन भेटलंय. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सँक्शन होऊन आला, माझ्या मिसेसच्या नावावर प्रोजेक्ट सँक्शन होऊन आला. त्याच्यानंतर आम्ही सगळं उभं करू शकलो. आज आमच्याकडे 6 वर्कर फॅक्टरीमध्ये, 10 मार्केटिंगचे वर्कर आहे. भविष्यात आम्ही असे खूप जणाला रोजगार देऊ शकतो अशी आमची इच्छा आहे की सगळ्यांना रोजगार आमच्या कंपनी थ्रू भेटावा. मी युवा आणि युवतींना एकच सांगेल की जास्तीत जास्त तुम्ही बिझनेस उभा करायला या स्कीमचा फायदा उचला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल, कारण यांच्यामुळे आज आम्ही इथे उभा आहोत. या योजनेअंतर्गत मसुरे यांना बँकेकडून 14 लाख रुपयांचं कर्ज मिळालं आणि घरगुती व्यवसायाचं रूपांतर मोठ्या उद्योगात झालं. आज त्यांच्या फॅक्टरीमध्ये शुभ अवंती या नावानं मलाई, मावा, मेलडी अशा विविध प्रकारची चॉकलेट्स तयार केली जातात. एकेकाळी स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न असलेल्या मसुरे दाम्पत्यानं आज निर्माण विभागात 6 तर मार्केटिंग क्षेत्रात 10 अशा एकूण 16 जणांना रोजगार देण्याची किमया साधली आहे. पहले हमारा पेंटिंग का बिजनेस था और उसी दौरान मेरी सास का कैंसर से देहांत हो गया. उसके बाद हमें लॉकडाउन लगा, कोरोना आया और फिर हमें एक बिजनेस के बारे में आइडिया आई और फिर हमारा ऐसा था कि पैसे कैसे खड़ा करना है, इस प्लान को कैसे शुरू करना है. बहुत सारी परेशानियां हम लोग ने झेली और उसके बाद हमें PFME स्कीम का पता चला और ये बैंक ऑफ बड़ौदा से हमने 14 लाख का लोन किया, डॉक्यूमेंट्स जमा किए, सब कुछ हुआ और फिर बाद में हमने ये यूनिट खड़ा किया. जालना में सबसे पहला यूनिट है और इसके हमें बहुत अच्छा रिव्यू मिल रहा है बाहर से. कोणताही उद्योग मेहनत आणि चिकाटीच्या जोरावरच वाढवता येतो, मात्र योग्य वेळी मिळणारं आर्थिक पाठबळही खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच इतरांनीही आपलं व्यवसायाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन हे कुटुंबीय करतात. बहुत अच्छा स्कीम है, हमें उससे बहुत फायदा हुआ है. ऐसा युवा युवती लोगों ने और भी स्कीम का फायदा उठाना चाहिए. हमारे यहाँ पर 6 वर्कर है, अभी 10 बाहर मार्केटिंग है और उन सबको हम लोग रोजगार दे रहे हैं. ऐसे इन लोगों ने भी और फायदा उठाकर लोगों को रोजगार देना चाहिए, उन्हें हेल्प करना चाहिए. मसुरे दाम्पत्याचं हे यश इतरांसाठीही प्रेरणादायी ठरलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.